नमस्कार. पीएम किसान योजनेचा हप्ता 21वा हप्ता आज येईल, उद्या येईल अशा दिवाळी आधीच असंख्य बातम्या आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितल्या आहेत. परंतु दिवाळी उलटून गेली तरीही देखील पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता काही आला नाही. नेमकी पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता खरं येणार आहे का? सरकार टिंगल करतंय असाही प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामधून आता उपस्थित होत असल्याचं दिसत आहे. कारण की पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि त्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये देखील हा हप्ता वितरित केला जात आहे. परंतु तुम्ही इथं बघू शकता, गेल्या दिवाळी उलटून गेली तरी देखील महाराष्ट्रामध्ये पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता 2000 रुपयेचा शेतकऱ्यांच्या काही बघायला मिळाला नाही. 2000 रुपये आलेच नाही. तर नेमकी यावरती शासनाने काय माहिती दिली आपण पाहूया ही अपडेट. त्याआधी मी तुम्हाला सांगत आहे, जर तुम्ही नमोचा हप्ता घेता किंवा पीएम किसानचा हप्ता घेता, तुम्हाला तुमची KYC पीक विम्याचा हप्ता घेता ही कंप्लीट केली पाहिजे. बघा, पुन्हा एकदा प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला मी सांगत आलो आहे, हे प्रत्येकाने केलं पाहिजे. बघा इथे अपडेट काय आहे ते इथे सांगण्यात येते. समोर येत आहे की पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता नेमके महाराष्ट्रामध्ये किती तारखेला, किती वाजता आणि किती जणांना मिळणार आहे याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. चला इकडे लक्ष द्या. याकरिता व्हिडिओमध्ये लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत बघा. सोबत चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. चला, महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे की आपण सुरुवात करूया. मित्रांनो, जर तुम्हाला माहीत असेल की पीएम किसान योजनेचा शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता केंद्र शासनाने सुरू केलेली होती ही योजना. दरवर्षी 12,000 म्हणजेच 12,000 म्हणजे तुम्ही 24,000 वर्षाला होतात. पण दर महिन्याला 2-2 हजार तुम्हाला प्रत्येक योजनेचे मिळत असतात. पण शेतकऱ्याच्या खात्यावरती नियमित सरकार वितरित करत असतं. पण आता काही घोळ झाला आहे असं समजतंय की सरकारने यावरती कधीही देखील लवकर हप्ता वितरित केला नव्हता. परंतु यावर्षी राज्यामध्ये म्हणजेच पंजाब पाठोपाठ हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाने कोसळलेले हे नुकसान, अतिवृष्टी झाल्यामुळे अतोनात नुकसान झाले. यामध्ये केंद्र सरकारने मदतीचा हात देत त्यापुढे त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या दिलासा हात दिला आहे. पण पीएम किसान योजना जी आहे आपण म्हणत आहे त्या योजनेबद्दल, या योजनेचा हप्ता येथील शेतकऱ्यांसाठी लवकर वितरित करण्याचा निर्णय घेतला. रातोरात निधी मंजूर करत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्त्याचे 2,000 रुपये हे वितरित केले आहे. आणि त्या पाठोपाठ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी देखील आशा लागली आहे की आता महाराष्ट्राचा नंबर आहे. आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता अगोदर मिळेल. परंतु केंद्र सरकारच्या माध्यमातून जणू काही फरक पडला आहे की नाही. महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे देखील अतोनात नुकसान झाले आहे. बघा इकडे, अतोनात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नुकसान अतोनात झाल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. तरी देखील महाराष्ट्रामध्ये दिवाळी अगोदर हप्ता अजूनपर्यंत आला नाही. हप्ता वितरित केला गेला नाही. काश्मीर या ठिकाणी केंद्र सरकारच्या वतीने हप्ता वितरित केला. मग यामध्ये प्रश्न असा की महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांमध्ये पावसामुळे नुकसान झाले नाही का? त्यात मदतीची आवश्यकता नव्हती का? शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात आशा ही केंद्र सरकारकडून होती. परंतु सरकारने तोंड फिरवले आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हप्ता लवकर वितरित केला गेला नाही. शोकांतिका आहे. कारण शेतकऱ्यावरती सध्या स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात संकट कोसळले. अशा स्थितीमध्ये जरी सरकार मदत करत असेल की नाही आशा आहे. बघा इकडे, तर मग आता उपयोग काय अशा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित झाला आहे. मग पहिल्या टप्प्यामध्ये पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेशसह उत्तराखंड, जम्मू काश्मीर या ठिकाणी पीएम किसान योजनेचा हप्ता 21वा हप्ता पैसे केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आले आहेत. परंतु दुसरा टप्पा म्हणायला गेला तर अजूनपर्यंत दुसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश इतर राज्यामध्ये या समावेश आहे. परंतु हप्ता थोडा लांबण्यावरती कारण म्हणजे त्याआधी केंद्र शासनाने योजनेमध्ये कठोर पडताळणी सुरू केली. पडताळणी म्हणजे काय तर पडताळणीमध्ये शासनाने जे योजना चालू केली आहे तेव्हा त्या योजनेमध्ये एक कुटुंबातील एकच व्यक्ती त्या योजनेचा लाभ घेईल. म्हणजे जर तुम्ही नवरा बायको, तुमच्या घरामध्ये जर अल्पवयीन मुले असतील तर तुमच्या घरातील फक्त एकच सदस्य योजनेचा लाभ घेऊ शकतो. परंतु काही लोकांना योजने गैरवापर करत बायकोच्या नावाने जमीन असून कारणामुळे तिलाही देखील या योजनेचा लाभ घेऊ दिला नाही असं सुरू झालं आहे.
मग या ठिकाणी बघा गोष्ट सरकारच्या लक्षात येतात ती गोष्ट कठोर निर्णय घेण्यात आला. 15 ऑक्टोबर 2025 या पात्र केलेल्या या ठिकाणी पडताळणीमध्ये अजूनही देखील सुरू केले आहे. कारण या कारणामुळे पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर येत नसल्याचं शासनाने जाहीर केलं आहे. म्हणजेच काय बोगस काम चालू केलंय की काय, नाही तर इथे काही खोट्या गोष्टी दाखवून पैसे जादा घेत होते असं सांगण्यात येत आहे. पण बघूया आपण हप्ता नेहमी कधी मिळत आहे. कारण समोर बिहारमध्ये आता निवडणुका सुरू झाल्या होणार आहेत. निवडणुकीच्या पूर्वी पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागण्यात नंतर हप्ता मिळेल का असा प्रश्न सुद्धा उपस्थित झाला. तर पीएम किसान योजनेचा हप्ता येणार नसल्याची भीती शेतकऱ्यांमध्ये पसरली आहे. तर तुम्हाला सांगू इच्छितो की पीएम किसान योजनेचा हप्ता आचारसंहिता लागल्यानंतर देखील वितरित केला येतो. कारण की यामध्ये फक्त नवीन योजना काही सुरू करण्यात येत आहे की परंतु ज्या योजनेचा चालू आहे त्या योजनेमध्ये कुठलीही देखील अडथळा असेल येत नाही त्या तुम्हाला हप्ता हा वितरित करता येतो. कारण आता बघा इथे सांगण्यात आले की तुम्हाला जर यामध्ये एक नवीन योजना काही सुरू करता येत नाही परंतु या योजनेत चालू असलेली ही योजना आहे या योजनेमध्ये कुठलीही देखील अडथळा येत नाही. म्हणजेच काय यामध्ये तुम्ही जर म्हणत असाल तर अडथळा येत असेल कुठला पण तुमचा येणार नाही. कारण की यामध्ये तुम्हाला तुमचे पूर्ण पॅन कार्ड आधार कार्ड तुमचं लिंक असल्यामुळे तुम्हाला कुठलाही अडथळा येत नाही. यामध्ये या कारणामुळे ऑक्टोबरमध्ये नाही परंतु नोव्हेंबरमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये पीएम किसान योजनेचा 21वा हप्त्याचे पैसे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना आज आपल्या दिली आहे. बघा इथं शेतकरी मित्रांनो अनेक महत्त्वाची गोष्ट सांगण्याची आहे. आता पावसाचं हवामान खातं बघितलं असेल, हवामान खातं बघा चेक करा. आता पावसाचा जोर अचानक येऊ शकतो असं सांगण्यात आहे. पाऊस आहे, पाऊस कधी काय पडेल सांगता येत नाही असं सांगितलंय. पुन्हा एकदा पश्चिमेकडून पूर्वेकडे वारे वाहत चालले आहेत. म्हणजे इकडून इकडे तर इकडून इकडे ढग आहेत. ढग कधी कोसळतात आणि कधी पाऊस पडेल सांगता येत नाही. पुन्हा एकदा शेतकऱ्यांना मोठा अलर्ट देण्याचा इशारा मी करत आहे. त्यामुळे तुम्ही सतर्क राहा. पाऊस कधी कोसळेल आणि कधी नाही सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही काळजी घ्या तुमची. बघा इकडे पाऊस कधी कोसळेल, तुम्ही आता इथं आहात तर पाऊस कधी कोसळेल सांगता येत नाही. त्यामुळे तुमची रानं तुमची पिकं असेल तर आत्ताच काढून घ्या शेतकरी बांधवांनो. आणि लक्ष द्या तुम्ही आता पावसाचं इथं अतिक्रमण जास्त होऊ शकतं. म्हणजेच पाऊस काय इतका मोठा पडू शकतो की सांगता येत नाही. आता दमट वातावरण झाल्यामुळे आता बघू शकता तुम्ही ढगाळ वातावरण असेल तुमच्या इथं सुद्धा. चला तर मित्रांनो तुम्ही तुमची काळजी घ्या आणि पावसापासून तुमच्या स्वतःचंही संरक्षण करा. आणि बाहेर गरज असेल तर पडा, मोठा पाऊस येऊ शकतो असं सुद्धा सांगितलं आहे. त्यामुळे आत्ताच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुम्ही सबस्क्राईब करायला विसरत गेला तर या चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ येतात ते तुम्हाला मिळणार नाहीत. चला तर आत्ता सबस्क्राईब बटन दाबा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.